हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिलांचं पोट का वाढतं, कारण, उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. नमस्कार मित्रांनो, व्हॉइस ऑफ एम चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक दुसऱ्या महिलेच्या आयुष्याशी संबंधित आहे. अनेक महिला म्हणतात, मी फारसं खात नाही तरी माझं पोट का वाढते. काही जणी म्हणतात, लग्नानंतर माझं पोट वाढलं, तर काहींना बाळंतपणानंतर पोट काही कमीच होत नाही अशी तक्रार असते. पण खरंच पोट वाढण्याचं कारण फक्त जास्त खाणं असतं का? नाही. महिलांमध्ये पोट वाढण्यामागे अनेक कारण असू शकतात. काही कारण आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात, तर काही हार्मोन्स किंवा आरोग्याशी संबंधित असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशीच कारणे. महिलांमध्ये पोट का वाढतं? कोणत्या चुका आपण नकळत करत असतो? पोट कमी करण्यासाठी कोणते उपाय खरंच उपयोगी आहेत आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला हवा? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महिलांमध्ये पोट वाढण्याची कारणं. नंबर 1, हार्मोन्स मध्ये होणारे बदल. महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स महत्वाची भूमिका बजावतात. पीसीओएस, थायरॉइड, रजोनिवृत्ती किंवा इतर हार्मोनल बदलांमुळे पोटाभोवती चरबी साचण्याची शक्यता वाढू शकते. जर वजनासोबत मासिक पाळी अनियमित असेल, चेहऱ्यावर जास्त केस येत असतील किंवा मुरुमांचा त्रास वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. नंबर 2, दिवसभर बसून राहण्याची सवय. आजकाल अनेक महिला ऑफिसमध्ये किंवा घरी तासनतास बसून काम करतात. शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे शरीर कमी कॅलरी वापरतं आणि अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठू शकते. नंबर 3, चुकीचा आहार. सकाळचा नाश्ता टाळणं, दिवसभर चहा आणि बिस्किटांवर राहणं, वारंवार बाहेरचं तेलकट, गोड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं, या सवयी वजन वाढण्यास मदत करू शकतात. नंबर 4, अपुरी झोप आणि ताणतणाव. रोज कमी झोप घेणं, सतत चिंता करणं, कामाचा ताण यामुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो आणि जास्त खाण्याची इच्छा वाढू शकते. नंबर 5, बाळंतपणानंतर पोट का वाढतं? गर्भधारणेदरम्यान पोटाचे स्नायू ताणले जातात. बाळंतपणानंतर ते पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. त्यातच झोपेची कमतरता, व्यायामाला वेळ न मिळणं आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे पोट कमी होण्यास वेळ लागू शकतो. स्वतःला दोष देऊ नका. योग्य सवयींनी हळूहळू सुधारणा होऊ शकते. आता जाणून घेऊया पोट कमी करण्यासाठी प्रभावी असे उपाय. नंबर 1, सकाळची सुरुवात पाण्याने करा. उठल्यावर 1 ते 2 ग्लास साधं किंवा कोमट पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. नंबर 2, नाश्ता कधीही टाळू नका. वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळणं ही मोठी चूक आहे. नाश्त्यात प्रथिने आणि फायबर असलेले पदार्थ घ्या. उदाहरणार्थ मूग, पोहे, उपमा, अंडी, दूध किंवा दही. नंबर 3, प्रत्येक जेवणात प्रथिने घ्या. प्रथिने जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत करतात. डाळी, कडधान्य, अंडी, पनीर, दूध आणि दही यांचा आहारात समावेश करा. नंबर 4, रोज चालण्याची सवय लावा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटं वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. जिम मध्ये जाणं शक्य नसलं तरी चालणं हा उत्तम पर्याय आहे. नंबर 5, आठवड्यातून 3 दिवस व्यायाम करा. हलके स्ट्रेंथ एक्सरसाइज, योगा किंवा स्क्वॅट सारखे व्यायाम केल्याने स्नायू मजबूत राहतात. नंबर 6, साखर आणि जंक फूड कमी करा. कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, केक, बिस्किट, चिप्स हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. नंबर 7, रात्रीचं जेवण हलकं ठेवा. झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचं जेवण करा. अति खाणं टाळा. नंबर 8, पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. चांगली झोप आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी महत्वाची आहे. नंबर 9, ताण कमी करा. योग, प्राणायाम, ध्यान, दीर्घ श्वसन या सवयी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नंबर 10, क्रॅश डाएट करू नका. सोशल मीडियावर अनेक जण
7 दिवसात वजन कमी करण्याचे दावे करतात. अशा पद्धती सुरक्षित किंवा परिणामकारक असतीलच असे नाही. संतुलित आहार आणि सातत्यपूर्ण सवयी हा अधिक योग्य मार्ग आहे. आता बघूया डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. जर पोट अचानक वाढत असेल, मासिक पाळी अनियमित असेल, खूप वेदना होत असतील, वजन झपाट्याने वाढत असेल, सतत पोट फुगल्यासारखं वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण काही वेळा PCOS, थायरॉइड किंवा इतर आरोग्यविषयक कारण असू शकतात. लक्षात ठेवा, पोट एका दिवसात वाढत नाही आणि ते एका आठवड्यात कमीही होत नाही. कोणताही जादुई ड्रिंक, गोळी किंवा घरगुती उपाय एकट्याने पोटाची चरबी कमी करू शकत नाही. निरोगी आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि सातत्यपूर्ण सवयी हेच दीर्घकाळ आरोग्य सुधारण्याचे खरे आधार आहेत. तुमच्या शरीरावर प्रेम करा, त्याची काळजी घ्या आणि स्वतःला वेळ द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हॉइस ऑफ MN चॅनलला सबस्क्राईब करा. महिलांच्या आरोग्याविषयी अशाच विश्वासार्ह आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या सोबत नक्कीच जोडलेले राहा. धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा. थँक्स फॉर वॉचिंग.